नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहूयात आताची ठळक बातमी. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये किसान सेल कमिटी जाहीर. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनमध्ये समाजसेवा, किसान सेवा आणि गोरक्षक सेवा करण्याची आवड असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. किसान सेल ऑल इंडिया अध्यक्ष दत्तात्रय तळोळे पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसान सेल जगन्नाथ पाटील कोरडे व अहिल्यानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील थेटे यांच्या शिफारसीनुसार संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी ही निवड केली आहे. नियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणे: मधुकर चौधरी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसान सेल; अमोल शेलार, सचिव महाराष्ट्र प्रदेश किसान सेल; विश्वास जाधव, अध्यक्ष नाशिक जिल्हा किसान सेल; माणिक शिरसाट, सचिव नाशिक जिल्हा किसान सेल; प्रदीप मोरे, सचिव उत्तर महाराष्ट्र किसान सेल. त्यांची शिफारस उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आप्पा वानखेडे यांनी केली आहे. सेवा आणि जबाबदारीची उद्दिष्ट: वरील सर्व पदाधिकारी आजपर्यंत गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्रभर गरजू शेतकऱ्यांसह गरीब जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून ही निवड करण्यात आली आहे. समाजातील गोरगरीब जनतेची सेवा हीच त्यांची खरी जबाबदारी आहे आणि भविष्यातही हे कार्य ते निष्ठेने आणि समर्पणपणाने सुरू ठेवतील, अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी व्यक्त केली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन, दिल्ली सेंट्रल ऑफिस, नाशिक. ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.